तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सरकार आज भूमिका स्पष्ट करणार आहे। सीजेपीच्या मागणीवर सरकारनं दुपारपर्यंतचा वेळ मागितलाय। तर सीजेपीच्या 2 मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत तडजोड होणार नाही अशी ठाम भूमिका सीजेपीकडून मांडण्यात आली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। निवृत्ती, आजचा दिवस महत्त्वाचा असेल का? दुपारपर्यंतचा वेळ सरकारकडून मागून घेण्यात आलेला आहे। काय नेमकं घडामोडी घडू शकतात? नक्कीच श्रुती, आपण पाहतोय की विद्यार्थ्यांमध्ये आज देखील मोठ्या प्रमाणात उत्साह आहे। अनेक विद्यार्थी त्यासोबतच आंदोलक जे आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। मी सध्या जंतर मंतरवरती आहे आणि जंतर मंतरवरती आपण पाहू शकतो की विद्यार्थी कशा प्रमाणामध्ये सहभागी झालेले आहेत। आज दुपारी 3:30 वाजता आज सरकारसोबत बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की ज्या पद्धतीने लाठीचार्ज झाला होता, लाठीचार्ज नंतर खरं तर या ठिकाणी सरकार जे आहे ते सकारात्मक काही बाबी ज्या आहेत ते पुढे आणताना पाहायला मिळतंय। 3 पैकी 2 ज्या मागण्या होत्या त्या मागण्या सरकारनं कॉक्रोच जनता पार्टीच्या पूर्ण केलेल्या आहेत। त्यापैकी एक मागणी आता बाकी आहे आणि यासाठी सरकारनं आज 2 वाजेपर्यंतची वेळ घेतलेली आहे आणि 3:30 वाजता बैठक पार पडल्यानंतर काय नक्की भूमिका सरकारची आहे यावरती सर्वांचंच लक्ष आहे। सध्या आपण पाहतोय की जंतर मंतरवरती मोठ्या प्रमाणात गर्दी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे, कारण की शनिवार आणि रविवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होईल असं सांगण्यात आलंय। त्याच्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त, त्यासोबतच इंटरनेट सेवा देखील आज बंद करण्यात आलेली आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून खरं तर जंतर मंतरवरती सर्व विद्यार्थी आणि आंदोलक सहभागी होत आहेत। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी सर्व विद्यार्थी जे आहेत ते देशाच्या कानाकोपऱ्यातून खरं तर जंतर मंतरवरती दाखल झालेले आहेत। काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील युवकांचे आभार मानण्याचा एक व्हिडिओ जारी केला होता। त्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। 3:30 वाजता बैठक पार पडल्यानंतर पुन्हा एकदा कॉक्रोच जनता पार्टीची पत्रकार परिषद होईल आणि जर राजीनाम्याची मागणी मान्य केली नाही तर पुढील आंदोलनाची दिशा कशा पद्धतीने असेल ती दिशा जी आहे ती 3:30च्या बैठकीनंतर ही ठरवली जाणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती जंतर मंतरवरती झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि विद्यार्थ्यांमध्ये एवढ्या दिवसांपासून उत्साह जो आहे तो उत्साह पाहायला मिळतोय। एकीकडे सोनम वांगचुक यांनी आंदोलन